नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नक्की अस्मिता आणि सचिन मध्ये काय झालंय हे पाहण्यासाठी आता अर्जुन सचिनशी बोलण्यासाठी येतो. तर सचिन अर्जुनला म्हणतो, मी तरी किती सहन करायचंय सांग ना, मला माहित आहे की माझा आवाज चढला होता, परंतु अर्जुन आता माझी सहन करण्याची क्षमताही संपली आहे. अर्जुन म्हणतो, नक्की काय झालंय ते तरी सांगशील का सचिन, तू एवढा का चिडलायस? सचिन म्हणतो, मला सांग, जर सायली वहिनी प्रेग्नेंट असली आणि ती तुला म्हणाली की तू तुझ्या ऑफिसची सर्व कामं ठेव आणि माझ्यासोबत खरी राहा, जोपर्यंत माझी डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत तू कुठेही जायचं नाही, ऑफिसलाही जायचं नाही, असं जर तिने सांगितलं तर तुला ते शक्य आहे का? अर्जुन म्हणतो, नाही, तसं मी नाही करू शकत. तर सचिन म्हणतो, आणि सायली वहिनी तसं सांगणारही नाही, कारण ती समजूतदार आहे. असं डोकं फक्त अस्मीचं चालू शकतं. अस्मीचं म्हणणं आहे की मी इथेच थांबावं, परंतु अर्जुन, हे सगळं काही मी कोणासाठी करतोय हे तुम्हाला नाही का दिसत रे? मी हे सगळं काही अस्मीसाठी आणि आमच्या बाळासाठीच करतोय ना. मी अस्मीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय कारण माझं तिच्यावर मनापासून प्रेम आहे, परंतु अस्मिता मला समजूनच घेत नाहीये. अर्जुन म्हणतो, नाही, तसं नाहीये, तू सुद्धा अस्मिताला समजून घे ना. तर आता सचिन म्हणू लागतो, मी समजून घेतच आहे रे, परंतु अस्मी मला समजूनच घेत नाहीये. बघावं त्यावेळी तिची चिडचिड आणि माझ्यासोबत ती भांडतच असते, आणि मग मी किती सहन करायचं सांग ना. आणि मला सगळं काम सोडून हिच्यासोबत राहणं शक्य नाहीये. मी कॅनडा आणि युएसच्या ब्रांचच्या टचमध्ये जर नाही राहिलो ना तर माझा जॉब निघून जाईल, आणि मग मी काय करायचंय सांग ना. मला माझ्या अस्मीची सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत, मला सुद्धा माझ्या बाळाची काळजी आहेच ना. आणि म्हणूनच तर मी इंडियात आलो आहे. आज माझ्या मेन ब्रांचमध्ये एवढा काही प्रॉब्लेम झाला आहे की तिथे तो सॉल्व्ह करण्यासाठी माझी गरज होती, परंतु मी नाही गेलो का, तर अस्मीसाठी. पण अस्मीला समजून घ्यायचंच नाहीये. अर्जुन म्हणतो, तसं नाहीये, अस्मीची हळवी बाजू तू सुद्धा समजून घे ना. मला माहित आहे तू अस्मीसाठी खूप काही करतोयस, परंतु तिची चिडचिड थोडी होती, पण या सगळ्यात तिचा सुद्धा तुझ्यावरचा असणारा राग नाही तर प्रेमच बोलत असतं ना. तर सचिन म्हणतो, नाही अर्जुन, मला तरी वाटतं की तुझी बहीण फक्त सतत माझ्यावर संशयित घेत आहे. मला असं वाटतं की आमच्यामध्ये लॉंग डिस्टन्स होतं ना तेच चांगलं होतं. ज्यावेळी मी युएसला होतो त्यावेळी आमचं नातं खूप छान होतं, पण जेव्हापासून मी इंडियात आलोय तेव्हा फक्त आमच्यात भांडणच होत आहेत. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला खूप वाईट वाटतं. अर्जुन सचिनच्या खांद्यावर आधाराचा हात ठेवतो आणि सचिनचं काम पूर्ण झालेलं असतं. सचिनने अर्जुनला चांगलंच गुंडाळलेलं असतं, त्याच्या मनात आपल्याविषयीचा विश्वास निर्माण करून दिलेला असतो, आणि अर्जुनलाही सचिनचं हे वागणं खरं वाटत असतं. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सुमन काकू किचन मध्ये काम करत असतात, परंतु त्यांचा कुठेच लक्ष लागत नसतो. सुमन काकू म्हणतात, नेहमीप्रमाणे कालही मला न सांगता कुठे निघून गेलेत, ते अजूनपर्यंत घरी आलेच नाहीयेत, कुठे गेले असतील ही, आणि ह्यांचं नक्की काय चालू आहे? सुमन काकूंना नागराज काकांची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे रविराज सरांना अर्जुनचा फोन आलेला असतो. रविराज सर म्हणतात, काय मग लग्न नीट पार पडलं ना? तर अर्जुन त्यांना हो असं सांगत म्हणतो की आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी उद्या तुमच्या घरी येत आहोत. तर रविराज सर म्हणतात, उद्या येत आहात? या, नक्कीच या, मी घरी आहे, तुम्ही या, आपण बोलूच, असं म्हणत आता रविराज सर फोन ठेवतात. आता प्रतिमा आत्या रविराज सरांना विचारतात, काय हो, सायली अर्जुनचा फोन होता का? लग्नावरून आलेत का ते? रविराज सर म्हणतात, हो, लग्नावरून आले आहेत आणि लग्नही खूप छान पद्धतीने पार पडलं. त्यांना उद्या मला भेटायचं आहे, माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, आणि म्हणूनच दोघंही उद्या इथेच येत आहेत. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, मी उद्या अस्मितासाठी भोपळ्याचे घारगे बनवते. तुम्हाला आठवते का हो, ज्यावेळी अस्मिता लहान होती त्यावेळी कल्पनाने फक्त घरात भोपळा आणला नाही आणला, आणि ती जर अस्मिताची नजर त्या भोपळ्यावर पडली तर मग अस्मिताचा पहिला फोन मला असायचा, आत्या आत्ताच्या आता घरी ये आणि मला भोपळ्याचे घारगे बनवून दे. आणि आताही मी तिला तेच बनवून देणार आहे, तिला खूप आवडतात. रविराज सर म्हणतात, बरं ठीक आहे, तुला जे बनवायचे ते बनव, परंतु आता माझ्यासाठी थोडा चहा घेऊन येशील का? प्रतिमा आत्या म्हणतात, हो, मी घेऊन येते. असं म्हणत प्रतिमा आत्या किचन मध्ये येतात आणि सुमन काकूंना म्हणतात, सुमन, फ्रीज मध्ये भोपळा वगैरे आहे का ग? तर सुमन काकू म्हणतात, हो आहे. आता सुमन काकूंचा प्रतिमा आत्यांच्या बोलण्याकडे लक्ष नसतो, त्या कोणाची तरी वाट पाहत आहेत हे प्रतिमा आत्यांच्या लक्षात येतं, आणि म्हणूनच प्रतिमा आत्या सुमन काकूंना विचारतात, काय ग सुमन, कोणाची वाट पाहतेस का? सुमन काकू म्हणतात, अहो वहिनी, कोणाची वाट पाहणार सांगा ना,
अहो हे खरीच आली नाहीयेत. प्रतिमा आत्या म्हणतात बाहेर गेले असतील, असेल काहीतरी काम. सुमन काकू म्हणतात नाही वहिनी, काल रात्री ते गेले आहेत आणि तेव्हापासून घरी आलेतही नाहीयेत. प्रतिमा आत्या विचारतात मग सुमन कुठे जात आहेत हे तू विचारलं नाहीस का? सुमन काकू म्हणतात विचारून काय उपयोग आहे, ते मला काही सांगणार आहेत का? ते कधीच मला काहीच सांगत नाहीत. तर सुमन काकू म्हणतात बरं वहिनी ते जाऊ दे, मी भाऊजींसाठी चहा बनवते. तर प्रतिमा आत्या बाहेर येतात आणि रविराज सरांना म्हणतात अहो नागराज भाऊजी कुठे गेले आहेत हे तुम्हाला माहित आहे का? रविराज सर म्हणतात गेला असेल कुठल्या तरी मित्राकडे आणि येईल थोड्या वेळाने टाइमपास करून. प्रतिमा आत्या म्हणतात नाही, ते काल रात्रीपासून घरी आलेच नाहीयेत. रविराज सर विचारतात तुला हे सुमनने सांगितलंय का? प्रतिमा आत्या म्हणतात हो. रविराज सर म्हणतात थांब मी त्याला फोनच करतो, म्हणजे आपल्याला कळेल की तो कुठे आहे. रविराज सर नागराज काकांना फोन करतात, परंतु नागराज काका रविराज सरांचा फोन काही उचलत नसतात. रविराज सर म्हणतात नागराज माझा फोन उचलत नाहीये, त्याचा एकही बिझनेस चालत नव्हता म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केला, परंतु आता पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे. आता ह्याचं रात्री अपरात्री बाहेर असणं खूप वाढू लागलं आहे. आता तर याला जाब विचारावाच लागेल. आता रविराज सरांनाही नागराज काकांचा खूप राग आलेला असतो. सुमन काकू रविराज सरांना चहा देतात आणि त्यानंतर सुमन काकू नागराज काकांची वाट पाहत असतात. सुमन काकू मनाशीच म्हणतात की भाऊजी म्हणाले होते की महिपत शिकरेने त्याच्या पापाची त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिली आणि त्यानंतर तो कुठेतरी पळून निघून गेला आहे आणि याबद्दल यांना सगळं काही माहित आहे. आणि हे सगळं काही माहित असूनही हे भाऊजींची साथ न देता त्या महिपत शिकरेची साथ का देत आहेत, हे असं का वागत आहेत, मला तर काहीच कळत नाहीये. नक्की यांच्या मनात काय चालू आहे? सुमन काकू घाबरूनही गेलेल्या असतात, त्या खूप अस्वस्थ असतात. त्यांना नागराज काकांच्या वागण्याचा प्रश्न पडलेला असतो. नागराज काका असे का वागत आहेत हे सुमन काकूंना काहीच कळत नसतं. नागराज काका असे का वागत आहेत याचा अर्थही सुमन काकूंना लागत नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता इकडे साक्षीची खूप चिडचिड होत असते. साक्षी म्हणू लागते हा सचिन कुठे गायब झालाय काहीच कळत नाहीये आणि अण्णांचाही काही शोध लागत नाही. अण्णा कुठे असतील मला काहीच कळत नाहीये. मला अण्णांची काळजी वाटत आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीत मी कोणाशी बोलू, कोणाशी मन मोकळं करू? आणि त्याच वेळी साक्षीला एक फोन येतो. आता महिपत शिकरेंच्या माणसांनी साक्षीला फोन केलेला असतो. साक्षी म्हणते हॅलो. तर आता तो माणूस साक्षीला म्हणतो मॅडम मी दिनकर बोलत आहे. तर साक्षी म्हणते दिनकर अरे बोल ना, अण्णा कुठे आहेत हे तुला माहित असेलच ना, कारण तू कायम अण्णांसोबतच असतोस. बोल अण्णा कुठे आहेत, तुला माहित आहे का अण्णा कुठे आहेत? तर दिनकर म्हणतो मॅडम साहेबांचा फोन आला होता की ते तुळजापुरात आहेत आणि त्यांना तिथून बाहेर काढायचं होतं आणि म्हणूनच मी तुळजापुरात पोहोचलो. तर साक्षी म्हणते तुळजापुरात, अण्णा तुळजापुरात आहेत का? थांब मी आताच येऊ का दिनकर तिथे? तर दिनकर म्हणतो नाही मॅडम तुम्ही इथे येऊ नका, कारण इथे आल्यानंतर आम्ही साहेबांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु साहेब इथूनही गायब झाले आहेत. नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर साक्षी मात्र आता पूर्णपणे घाबरून जाते. साक्षी म्हणते दिनकर तू काय बोलतोयस? दिनकर म्हणतो हो मॅडम आम्ही सुद्धा साहेबांना शोधण्याचाच प्रयत्न करत आहोत, परंतु साहेब आम्हाला कुठेच भेटत नाहीयेत. साक्षी म्हणते बरं दिनकर, परंतु अण्णांचा जर काही पत्ता लागला तर तू मला नक्की कळव. असं म्हणत साक्षी फोन ठेवते. साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. साक्षी मनाशीच म्हणते काय झालं असेल, अण्णा कुठे गायब झाले असतील आणि अण्णा तुळजापुरात का गेले असतील? नेमकं तिथे काय घडलं? अण्णांच्या जीवाला तर धोका नाहीये ना? अण्णांना कोण त्रास तर देत नसेल ना? अशा असंख्य प्रश्नांनी साक्षीचं मन बेचैन झालेलं असतं. साक्षीला अण्णांची काळजी वाटत असते, परंतु अण्णा कुठे आहेत याबद्दल साक्षीला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सायली खूप अस्वस्थ असते. सायली अर्जुनला म्हणते खरं तर सचिन भाऊजी आणि अस्मिताताई यांची भांडणं व्हायला नको होतीत. तर अर्जुन म्हणतो हो ना, या सगळ्यामध्ये अस्मिताताई खूप डिस्टर्ब झाली आहे, ती खूप हळवी आहे आणि सध्या तिचे मूडही बदलत आहेत. पण सायली तू जास्त विचार करू नकोस. तर सायली विचार करत मनाशीच म्हणते अस्मिताताईंना जो संशय आलाय तो खरा तर नसेल ना, देव करू आणि हा संशय खोटा ठरू. तर अर्जुन म्हणतो त्यापेक्षा आपण आता एक काम करूयात, बाबूने जे काही आपल्याला सांगितलं आहे त्या गोष्टीकडे आपल्याला फोकस करावा लागेल. बाबू जे काही म्हणाला आहे त्या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल. नक्की महिपतला कोणी सुपारी दिली होती याचा शोध आपण घ्यायचा आहे. तर सायली म्हणते खरं तर ठरल्याप्रमाणे आजच आपण रविराज काकांना भेटायला गेलो असतो. खरं तर रविराज काकांचा शत्रू कोण आहे याचा रविराज काकांना नक्कीच थोडाफार अंदाज असेल आणि म्हणूनच आपल्याला त्यांच्याशी बोलावं लागेल. परंतु आज ते शक्य झालं नाही, कारण अस्मिताताईंना अशा अवस्थेत सोडून जाणं मला तरी शक्य नव्हतं आणि मी नाही येऊ शकले असते.
अर्जुन म्हणतो की हो, मी समजू शकतो. आणि तसंही आज सचिनला समजवण्यात माझाही वेळ गेला, त्यामुळे शक्यच नव्हतं. परंतु आपण उद्या सिनियरला भेटणारच आहोत. मी तसा सिनियरला फोनही केलाय की आम्ही त्याला भेटायला येत आहोत. तर सायली म्हणते, खरं तर रविराज काकांना या सगळ्या गोष्टीचा अंदाज असणारच आहे. मला तरी वाटते ती व्यक्ती आजही महिपत शिकरेला साथ देत त्याला हाताशी धरून काही ना काही खुरगुड्या नक्कीच करत असेल. तर अर्जुन म्हणतो, खरं तर या सगळ्याचा बंदोबस्त करण्यासाठीच महिपत आपल्याला सापडायला हवा होता. आणि सायली विचार करू लागते. तर सायलीला आठवतं की ज्यावेळी सायली अर्जुनने जंगलामध्ये महिपत शिकरेंना बाबूचा फोटो दाखवलेला असतो आणि त्यावेळी महिपत शिकरे घाबरतात आणि लगेच कोणाला तरी फोन करतात. सायली म्हणते, अहो तुम्हाला आठवलं का, ज्यावेळी आपण महिपत शिकरेला बाबूचा फोटो दाखवला होता त्यावेळी त्यांनी लगेच कोणाला तरी फोन केला होता. तर अर्जुन म्हणतो, हो आठवलं. याचाच अर्थ कदाचित तीच व्यक्ती नसेल ना ज्या व्यक्तीने महिपत शिकरेला सिनियरच्या फॅमिलीला मारायची सुपारी दिली असेल. तर सायली म्हणते, कदाचित नक्की तीच व्यक्ती असू शकते आणि म्हणूनच अजूनही महिपत शिकरे त्या माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे असं मला तरी वाटत आहे. आता सायली आणि अर्जुन या गोष्टीचा विचार करू लागतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आपल्या ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. त्याच वेळी सायली येते आणि म्हणू लागते, अहो तुमचं आवडलं का, तुम्ही नाश्ता करण्यासाठी चला बरं. तर अर्जुन म्हणतो, थांब ग. सायली म्हणते, थांब ग वगैरे काही नाही आणि नंतर तुम्ही उपाशीच निघून जाता. अगोदर चला आणि नाश्ता करून घ्या. उशीर झाला की तुमचा नाश्त्यावर लक्षही नसतो. अर्जुन म्हणतो, हो का, पण आज मला उशीर होणार आहे ना, तो तुझ्यामुळे, कारण हे सगळं काही तुझ्यामुळे होते. सायली म्हणते, माझ्यामुळे. अर्जुन म्हणतो, हो, कारण मी ज्या माझ्या वस्तू जाग्यावर ठेवतो पण तुम्ही येता आणि माझ्या सगळ्या वस्तू उचलून कुठेतरी लपवून ठेवता आणि मग मात्र त्या मला मिळत नाहीत आणि ते शोधण्यामध्ये मला उशीर होतो आणि ऑफिसला जायला उशीर होणार. काल मी माझी स्टडी करून झाल्यानंतर डोंगरे केसची आणि रेश्मा मर्डरची केसची फाईल ह्या टेबलवर ठेवली होती. मी नेहमी माझ्या फाईल टेबलवर किंवा खुर्चीवर नीट सांभाळून ठेवत असतो. सायली म्हणते, परंतु मला सांगा, टेबलवर फाईल ठेवण्याची जागा आहे का. तर अर्जुन म्हणतो की हो, टेबलवर किंवा खुर्चीवर फाईल ठेवल्या की मला व्यवस्थित सापडतात. सायली म्हणते, कालच्या फाईल तुम्ही टेबलवर ठेवला होता. अर्जुन म्हणतो, हो, मी स्वतः त्या फाईल व्यवस्थित एकावर एक रचून टेबलवर ठेवल्या होत्या. सायली म्हणते, तुम्ही ज्या फाईल बद्दल बोलत आहात ना, त्या फाईल मी ज्यावेळी रूम मध्ये आले ना त्यावेळी बेडवर माझ्या जागी लोळत होत्या आणि मग मी काय करायचं होतं, त्या फाईल तिथेच ठेवून मी कुठे झोपायचं होतं. नाही, माझं चुकलं. त्या फाईलला बेडवरच ठेवायला हवं होतं आणि मी कपाटात बसायला हवं होतं, हो ना. अर्जुन म्हणतो, तसं नाही, मी त्या आवरून ठेवणारच होतो. सायली म्हणते, कधी आणि तोपर्यंत मी काय करायला हवं होतं सांगा ना. अर्जुन म्हणतो, तसं नाही. सायली म्हणते, मग कसं आहे बोला. आता मात्र अर्जुनची बोलतीच बंद झालेली असते. सायली म्हणते, नेहमी बघावं त्यावेळी तुमच्या फाईल बेडवर लोळत असतात किंवा इकडे तिकडे पडलेल्या असतात आणि मी त्या आवरून ठेवल्या आहेत, पण तुम्हाला कधी सापडतच नाही. पहिल्या कप्प्यात आहेत. आता अर्जुनला काय करावं काहीच कळत नसतं. सायली म्हणते, मी काय म्हणाले, या टेबलच्या पहिल्या कप्प्यात आहेत. अर्जुन पाहतो तर सायली म्हणते, पहिली फाईल डोंगरे केस, दुसरी फाईल रेश्मा मर्डर केस. अर्जुन म्हणतो, हो सापडल्या. तर सायली म्हणते, आता एक तिसरी फाईल तयार करा, सायली मर्डर केस. म्हणजे कसं आहे, या सगळ्यातून माझी सुटका तरी होईल ना, कारण तुमच्या इकडे तिकडे फाईल असतात त्या आवरण्यातच माझा वेळ जातो आणि मग तुम्हाला ते सापडत नाहीत. म्हणजे एकदा माझी मर्डर झाली की तुम्ही कुठेही काही ठेवायला मोकळ्या, मग काही टेन्शनच नाही ना. मी आता एक काम करते, तुम्हाला तर नाश्ता करायला यायला वेळच नाहीये, मग तुमचा नाश्ता सुद्धा बेडवरच आणून ठेवते, म्हणजे तुम्हाला तो लगेच सापडेल ना. अर्जुन म्हणतो, नाही नको. आता सायलीला अर्जुन काही बोलणार, परंतु सायली रागानेच तिथून निघून जाते. अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आज तुमचा ब्रेकफास्ट झणझणीत होणार आहे. आता सायलीच्या त्या कडक बोलण्याला अर्जुन मात्र चांगलाच घाबरून गेलेला असतो. सायलीची कडक शिस्त अर्जुनला चांगलीच महागात पडलेली असते. तर दुसरीकडे आता मात्र महिपत शिकरे खूप चवताळलेले असतात. महिपत शिकरे म्हणतात, नाही जर तुम्हा दोघांचे फोटो चंदनाचे हार घालून या पनवेलच्या चौकात लावले तर डावाचा महिपत शिकरे नाही, 113% मी तुमचा जीव घेणारच आहे आणि तुम्हाला असं काही मारणारही ना की तुमचे तुकडे तुकडे करून टाकणार आहे आणि जे तुकडे कधी कोणाला सापडणारही नाहीत. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही आज मला किडनॅप केलंय, मला त्रास देताय, पण तुम्हा दोघांचा मी असा कार्यक्रम लावणार आहे ना, बाप रे बाप,
आता महिपत शिकरेंचं हे बोलणं ऐकून प्रिया मात्र घाबरून गेलेली असती. प्रिया मनाशीच म्हणते, जर महिपत सुटला तर तो मला जिवंत सोडणार नाही आणि कदाचित याने जर माझं नाव सांगितलं तर नाही काहीही झालं तरी महिपत शिकरेला इथून सोडायला नको. तर आता प्रिया हळूच लांबूनच लपूनच महिपत शिकरेंकडे पाहत असते. महिपत शिकरेने प्रियाला पाहिलेलं असतं. महिपत शिकरे प्रियाकडे रागाने पाहत असतात. तर इकडे प्रिया नागराज काकांना म्हणते, महिपत शिकरे किती चौताल्या पाहिलात ना तुम्ही. तर आता नागराज काका म्हणतात, मग तो काय करणार आहे? हळद कुंकू लावून आपली आरती करणार आहे का? आपण कोणाला किडनॅप केलं आहे कळतंय का तुला? साक्षात महिपत शिकरेला आपण डांबून ठेवलं आहे. मग तो शांत बसणार आहे का? तर प्रिया म्हणते, मग आता काय करायचं याचं? एक गोष्ट विसरून चालणार नाही, तो सुटला ना तर आपण मेलोच. तर आता नागराज काका म्हणतात, मग काय करायचं याचं? तर प्रिया म्हणते, आता आपण काही करून याला असं इथेच डांबून ठेवायचं आहे. नागराज काका म्हणतात, पण ते कसं शक्य आहे? याच्यावर आपल्याला 24 तास पहारा ठेवावा लागणार आहे आणि आपल्याकडे कोणी आहे का? याच्याकडे त्याची माणसं आहेत, त्याचे गुंड आहेत, पण आपल्याकडे तसं कोणीच नाहीये. मग आपल्याला पहारा ठेवण्यासाठी आपल्यालाच इथे थांबवावं लागणार. कळतंय का तुला? तर प्रिया म्हणते, बरोबर आहे तुमचं, आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथे थांबा, मी खरी जाऊन येते. तर नागराज काका प्रियाला म्हणतात, अगं डोक्यावर पडलीयस का तू? इथे सुमनचे कॉलवर कॉल येत आहेत, दादाचे 10-15 मिस कॉल आहेत, मी त्याला कॉलही केला नाही, मला खरी जावंच लागेल. तर प्रिया नागराज काकांना म्हणते, तुम्ही मूर्ख आहात का? अहो माझ्यासारख्या मुलीला तुम्ही या राक्षसाच्या तावडीत सोडून जाताय, तुम्हाला काही वाटतं की नाही? नागराज काका म्हणतात, भारी आहेस तू, म्हणजे वाटेल त्यावेळी उमन कार्ड वापरायचं आणि आपली सुटका करून घ्यायची. परंतु आता तुला इथेच थांबावं लागेल. प्रिया म्हणते, तुम्हाला माहित नाहीये की बायकांना काय काय सहन करावं लागतं. आता तिथे तो माझा नवरा थांबला असेल, माझी वाट पाहत, गेल्यानंतर प्रश्न विचारायला सुरुवात करेल. कुठे गेली होतीस? कोणाला भेटायला गेली होतीस? जेवणच करता येत नाही, मग तू अशीच आहेस, तू तशीच आहेस. तर नागराज काका प्रियाला हात जोडत म्हणतात, तुझ्या संसाराच्या गप्पा ऐकण्यासाठी मी इथे थांबलो नाहीये. एक गोष्ट विसरू नकोस की आपल्या दोघांनाही इथे थांबण्याची गरज आहे. आणि हो, आता एक गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्या दोघांनाही इथून सुटायचं आहे, आपल्या दोघांनाही इथून जायचं आहे. पण आता ते कसं जायचं याचा विचार कर. आता प्रिया विचार करते आणि नागराज काकांना म्हणते, एक पर्याय आहे, एक मार्ग आहे की तो मार्ग जर आपण वापरला तर आपल्याला दोघांनाही घरी जाता येईल आणि या महिपत शिकरेवर पहारा ठेवायचीही गरज नाही. नागराज काका म्हणतात, काय? कुठला मार्ग आहे? तर प्रिया म्हणते, बेशुद्ध. त्यांना जर बेशुद्ध केलं तरच आपण इथून जाऊ शकतो आणि मग हा इथून निघून जाईल याची आपल्याला भीतीही नाही. तर नागराज काका म्हणतात, पण कसं बेशुद्ध करायचं? तुझ्याकडे बेशुद्ध करण्यासाठी काही मंत्र वगैरे आहे का? तर प्रिया म्हणते, तुम्ही मला एवढं बिनडोक समजता का की फक्त मी हवेत तीर मारते असं तुम्हाला वाटत असतं? असं म्हणत प्रिया तिच्या पर्समध्ये असणारी औषधाची बॉटल काढते आणि म्हणू लागते, हे घ्या, ही आहे बेशुद्ध करायच्या औषधाची बॉटल. तर नागराज काका म्हणतात, म्हणजे तू हे घेऊन फिरत असतेस नेहमी? तर प्रिया म्हणते, नाही, नेहमी नाही, मी लग्नाला गेली होती आणि तिथे माझ्या मैत्रिणीला हे हवं होतं आणि म्हणून हे माझ्याकडे होतं. तर नागराज काका म्हणतात, अगं लग्नात मैत्रिणीला असं खूप छान गिफ्ट वगैरे द्यायचं असतं, हे काय? तर प्रिया म्हणते, मी जेवढं तुम्हाला सांगितलंय ना तेवढं करा, ही बॉटल घ्या आणि त्या महिपतला बेशुद्ध करा. आता नागराज काका ती बॉटल हातात घेतात आणि प्रियाकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सचिन साक्षीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो. साक्षी खूप अस्वस्थ असते, तिला अण्णांची काळजी वाटत असते. आता साक्षीची ती अस्वस्थता सचिन पाहतो आणि सचिन म्हणतो, सॅम काय झालंय? अगं तू अस्वस्थ होतीस, तुला माझी गरज होती आणि म्हणूनच मी माझी सगळी कामं बाजूला टाकून तुझ्याकडे आलोय ना, आणि तरी सुद्धा तू अशी अस्वस्थ का दिसत आहेस? तर साक्षी सचिनला म्हणते, सचिन अरे तू माझ्यासाठी तुझी सगळी कामं टाकून आलास आणि माझ्यासोबत आहेस, याचाच अर्थ माझे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं नाही आहे ना? तर सचिन विचारतो, नक्की काय झालंय सॅम? तू शांत हो बरं, बस बरं, असं म्हणत तो साक्षीला शांत करतो आणि विचारतो, बोल सॅम, नक्की काय झालंय? तर साक्षी म्हणू लागते, सचिन अरे अण्णांचा कुठे काही पत्ताच लागत नाहीये, म्हणजे माझ्याशी त्यांचा काही कॉन्टॅक्टच झालेला नाहीये. मी त्यांना खूप फोन करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांचा फोनही लागत नाहीये. ते कुठे असतील, काय करत असतील, मला त्यांची काळजी वाटत आहे.
तर सचिन म्हणतो परंतु ते कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेले असतील. साक्षी म्हणते नाही सचिन, तसं जर असतं तर अण्णांनी मला नक्कीच सांगितलं असतं. ते मला काहीच बोलले नाहीयेत आणि कित्येक दिवस झाले त्यांचा फोनही आलेला नाहीये आणि म्हणूनच मला त्यांची काळजी वाटत आहे. सचिन म्हणतो तू काळजी करू नकोस, कदाचित ते त्यांच्या कामाच्या गडबडीत तुला फोन करायचं विसरून गेले असतील. साक्षी म्हणते असलं कसलं काम आहे रे की ते स्वतःच्या सख्या, असं म्हणत साक्षी शांतच होते आणि पुढे म्हणते सख्या भाचीला फोन करायचाही राहून गेला. सचिन म्हणतो करतील फोन, तू काळजी नको करूस, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. नाहीतर आपण एक काम करूयात का, आपण पोलीस कंप्लेंट करूयात, पोलीस नक्कीच आपल्या अण्णांचा शोध घेतील. आता सचिन पोलिसांची मदत घ्यावी असं बोलताच साक्षी घाबरते आणि म्हणू लागते नाही नको, पोलिसांची मदत घ्यायची काहीच गरज नाहीये. अण्णा कुठेतरी कामात असतील आणि म्हणून त्यांचा फोन करायचं राहून गेलं असेल, ते करतील ना मला, असं म्हणत आता साक्षी विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते. तर सचिन म्हणतो अगं पण तुझं त्यांच्याशी कधी बोलणं झालं होतं. तर साक्षी सचिनला म्हणते माझं आणि त्यांचं बोलणं 5 तारीखला शेवटचं झालं होतं. सचिन म्हणतो मग खूप दिवस होऊन गेलेत. खरं तर 24 तासानंतर तू मिसिंग कंप्लेंट करायला हवी होतीस आणि आता एवढे दिवस झालेत तरी सुद्धा तू कंप्लेंट केलीच नाहीयेस. आपण एक काम करूयात, आपण जाऊया पोलीस स्टेशनला, पोलीस नक्कीच शोधतील आपल्या अण्णांना. साक्षी म्हणते नाही नको, कारण कसं आहे ना सचिन, मी जर पोलिसांची मदत घेतली तर ते अण्णांनाही आवडणार नाही. तर आता सचिन म्हणतो मग आता तुझ्याकडे कुठलाच पर्याय नाही, तुला त्यांची वाट पाहावी लागेल. साक्षी अस्वस्थ असते आणि म्हणूनच सचिन तिला जवळ घेतो. साक्षी मनाशीच म्हणते सचिन अरे मी जर पोलिसांची मदत घेतली तर सगळा प्रॉब्लेम अजून वाढत जाईल. अण्णांचा जीव जरी गेला ना तरी सुद्धा मी पोलिसांची मदत घेऊ शकत नाही. पण हे मी तुला कसं सांगू आणि कधी सांगू मला काहीच कळत नाहीये. कारण तुझ्यावर तरी विश्वास कसा ठेवू, तू मला डबल क्रॉस तर करत नाहीयेस ना, मला तुझ्यावरही विश्वास नाहीये. असं म्हणत आता साक्षीला सचिनच्या वागण्याचा संशय आलेला आणि म्हणूनच साक्षी सचिनकडे मन मोकळेही करू शकत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनवर भलतीच चिडलेली असते. सायली पुटपुटत म्हणते यांचं असंच असतं, आपण गोंधळ घालायचा आणि मग मात्र तो निस्तारायचा मी. तर आता कल्पनाताई सायलीला विचारतात काय ग काय झालंय, काय पुटपुटतेस तू. तर सायली म्हणते काही नाही हो आई, नेहमीच. तर आता प्रतापराव म्हणू लागतात हे वर्णन फक्त अर्जुनचंच असू शकतं. तर आता सायली म्हणते हो मी तुमच्या लेकाबद्दलच बोलत आहे. कल्पनाताई म्हणतात बघितलं का. तर त्यानंतर आता अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो स्पीकरने अख्ख्या पनवेलमध्ये सांगून झालं असेल. तर आता अर्जुन सायलीकडे पाहत असतो परंतु सायली अर्जुनकडे पाहतही नाही आणि तिथून निघून जाते. तर आता सायली अर्जुनवर चिडलेली असते आणि सायली किचनमध्ये निघून जाते. तर प्रतापराव आता कल्पनाताईंना म्हणतात काही नाही ग कल्पना, ते कार्टूनमध्ये उंदरा मांजराचा खेळ दाखवतात ना तसंच या दोघांचं आहे, म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. आता हे सगळं काही विमलताई पाहतात आणि म्हणू लागतात आज कित्येक दिवसानंतर सर्वजण एकत्र नाश्ता करण्यासाठी बसले आहेत. आज खऱ्या अर्थाने घर भरलेलं वाटत आहे. तर प्रतापराव म्हणतात हो ना, आता हे तिघे लग्नाला गेले होते आणि मागील काही दिवसात हे दोघे जण त्या महिपत शिकरेच्या केसमध्ये अडकले होते. तर अर्जुन म्हणतो डॅड अजूनही तो गुंता संपलेला नाहीच आहे, कारण अजून काही गोष्टींचा खुलासा झाला आहे आणि त्याबद्दलच बोलण्यासाठी आम्ही सिनियरला भेटायला जात आहोत. परंतु हे बायकोच्या लक्षात आहे की नाही काय माहीत, बायको आठवत आहे ना. तर सायली म्हणते हो माझ्या लक्षात आहे, पण आपल्यात विसरभोळा कोण आहे. आता मात्र अर्जुन शांतच होतो. तर इकडे प्रिया घरी आलेली असते. प्रिया पाहते तर सर्वजण एकत्र नाश्ता करत असतात. आता प्रिया तिथून रूम मध्ये निघून जाते. तर कल्पनाताई म्हणू लागतात लग्नात काहीच घोळ घातला नाहीये असं दाखवत आता ही खरी आली आहे. तर प्रतापराव म्हणतात मनसे कल्पना, हिने लग्नात काहीतरी घोळ घातलाय का, काय केलंय नक्की हिने. आता मात्र सर्वजण शांतच होतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली अर्जुन रविराज सरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आलेले असतात. तर आता अर्जुनने सर्व सांगताच रविराज सर म्हणतात बाबू जिवंत आहे. तर अर्जुन म्हणतो की हो, बाबूने आम्हाला सांगितलं आहे की ही सुपारी महिपत शिकरेला दुसऱ्याच कोणीतरी दिली होती, दुसऱ्याच कोणीतरी तुझ्या संपूर्ण फॅमिलीला मारण्यासाठी सुपारी दिली होती. आता हे ऐकल्यानंतर रविराज सरांना धक्काच बसतो
अर्जुन म्हणू लागतो, हो सिनियर, या सगळ्या मागे तिसरीच कोणीतरी व्यक्ती आहे आणि त्याचा आपल्याला शोध घ्यावाच लागेल. तर त्यानंतर आता नागराज काका घरी येताच रविराज सर त्यांना जाब विचारत म्हणतात, नागराज, आता मी तुला एकच प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं खरं उत्तर दे. नागराज काका म्हणतात, दादा मी नेहमी खरंच बोलतो ना. रविराज सर म्हणतात, मग आता सुद्धा खरंच बोल. तुझा अजूनही मैपत शिकरेशी काही कॉन्टॅक्ट आहे का? आता मात्र नागराज काका घाबरून जातात. आता नागराज काकांचं हे सत्य सर्वांना कळेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.